ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस जशी वॅकन्सी असते तसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रेल्वेसाठी एक प्रोटेक्शन फोर्स बनवलेली आहे, ते म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ह्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये मित्रांनो भरती ही पुढल्या महिन्यामध्ये निघणार आहे. जानेवारीमध्ये फॉर्म चालू होतील आणि फेब्रुवारीला फॉर्म संपतील. आपण बघा RPF विषयी 12,000 पदाची भरती होणार आहे म्हणून आपण ह्या वर्षामध्ये 5-6 महिन्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला होता. तुम्हाला सांगितलं होतं मी त्यामध्ये ग्राउंड काय, पूर्ण क्रायटेरिया काय, 10वी पासवरती ही भरती असणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं त्यावेळेस की तुम्ही तयारी ठेवा, या 8-9 महिन्यामध्ये हे भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची भरती ही चालू होणार आहे. तर आता मित्रांनो फायनली नेक्स्ट महिन्यामध्ये याची भरती चालू होईल. आता बघा रेल्वे प्रोटेक्शन फोर्स तुम्हाला व्हिडिओ सांगतो मी. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यामध्ये जवानाची नोकरी ही पूर्ण भारतभर असते. ज्या ठिकाणी रेल्वे असते त्या ठिकाणी नोकरी असते आणि त्यांची नोकरी ही रेल्वेमध्ये असते बरं का. रेल्वे स्टेशन्स असतील, रेल्वे असेल, यामध्ये त्यांची नोकरी असते. ती नोकरी पोलीससारखी बाहेर नसते अशी, फक्त रेल्वे किंवा रेल्वे स्टेशन्स यावर त्यांची नोकरी असते. आता यावर्षी तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही नंतर येऊ शकता बदली करून. समजा तुम्हाला आता फर्स्ट टाइम जॉबला तुम्ही बाहेर गेला आउट ऑफ स्टेट, म्हणजे जम्मू असेल, आसाम असेल, केरळ असेल, तुम्ही येतनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही बदली करून परत येऊ शकता नॅचरल किंवा आपलं ऑफिशियल ट्रान्सफरनं. ठीक आहे. तुम्हाला मी यासाठी सांगत आहे की पोरांना वाटते की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आणि ही नोकरी बाहेर असते, असं काय आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पण नंतर भविष्यामध्ये येता येतं. आता बघा आपण बघून घेऊया की जाहिरात काय आहे ते. मित्रांनो आपण बघून घेऊया आता. हे बघा RPM रिक्रुटमेंट 2024, RPF न्यू वॅकन्सी 2024, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स न्यू वॅकन्सी. ठीक आहे. आता यामध्ये बघा जे काय यांचे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते बघून घ्या आपण काय आहेत ते. ठीक आहे. हे बघा हे भरती करतं आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. जॉब आहेत म्हणजे जागा आहेत 12,476, 10वी पासवर आणि ग्रॅज्युएशनवरती ही भरती आहे. 10वी पासवरती काय पदं आहेत आणि काय पदं हे पदवीनंतर पण आहेत. आता सिलेक्शन प्रोसेस बघून घ्या. ह्याची पहिली लेखी परीक्षा असते, PST अँड पेट अँड DV मेडिकल, म्हणजे बाकीचं ग्राउंड त्यांचं काही विषयाचं असणे असेल नंतर मेडिकल असते. पोलीससारखं सेम, पोलीससारखंच आहे, वेगळे गाणे. आता ऑनलाईन आपला डेट बघा नेक्स्ट महिन्यामध्ये चालू होईल आणि फेब्रुवारीमध्ये हे संपेल. ठीक आहे. आणि याची जागा आणि पदं बघा कुठली आहेत ती. कॉन्स्टेबलचे 9,000 पदं आहेत आणि सब इन्स्पेक्टर म्हणजे SIचे पदं आहेत 3,000. आपण सब इन्स्पेक्टरला बघा तिथं PSI म्हणतो असतो बरं का महाराष्ट्रामध्ये, तरी SI म्हणतात सब इन्स्पेक्टर. 3,000 पदं आहेत. सब इन्स्पेक्टरला तुम्हाला याला पदवी पाहिजे. कॉन्स्टेबल तुम्हाला 10वी पासवर तुम्ही कॉन्स्टेबलला फॉर्म भरू शकता. ज्या मुलांची 10वी झाली ते पोरंसुद्धा फॉर्म भरू शकता बरं का. आता वयाची अट बघून घ्या. वयाची अट आहे 18 ते 25 वर्ष वय ओपनसाठी आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर SIला पण 20 ते 25 वर्षाची अट आहे SIला. ठीक आहे. आता वयामध्ये वाढ बघा, म्हणजे कुठल्या लोकांना वयामध्ये वाढ आहे ते. SC आणि STला 3 वर्षाची 5 वर्षाची आहे, म्हणजे 30 वर्षाच्या खाली ज्या मुलांचं वय आहे SC आणि STमध्ये ते फॉर्म भरू शकतात. आणि 3 वर्षाच्या म्हणजे 25 ते 28 त्यांचं OBCमध्ये मोडतात मुलं. शेटर त्यामध्ये EWS असेल, ST असेल, NT असेल, SBC असेल, ह्या कास्ट जे आहेत हे कास्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते OBCमध्ये मोडतात. त्या कास्टला आरक्षण आहे 3%. त्यांना मग 3 त्यांना वयाची त्यांना आटलेले वाढवून 3 वर्ष म्हणजे 28 वर्ष आट आहे यांना. ठीक आहे. मग आता वय कोण SC आणि STला 5 वर्ष आणि OBCमध्ये कॅन्डिडेटला 3 वर्ष वय वाढ तिथे भेटते. आता बघा उंची बघून घ्या. ओपनला आणि OBCला उंची आहे 165 सेंटीमीटर पुरुषांना, 57 सेंटीमीटर महिलांना. आणि चेस्ट आहे 80 ते 85. आणि SC आणि STला सूट दिल्या पाहिजे यामध्ये. SC आणि ST करता 160 उंची आहे पुरुषांना, महिलांना उंची आहे 152, छाती 76.2 सेंटीमीटर ती फुगवून 81.2. म्हणजे छातीमध्ये पण आणि उंचीमध्ये पण सूट दिलेली आहे मित्रांनो कशामध्ये, SC आणि ST कास्टला. बघा आता गरवालीस, गोरखाज, मराठाज, डोगराज, कमाऊन्स अँड अदर कॅटेगरी स्पेशल गव्हर्नमेंट यांना 163, 155, 80 आणि 85. बघा जे काही कामाला असतील कुठं
गुरखामध्ये मराठा बटालियनमध्ये बरं का, सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्यांना एवढ्यामध्ये 8 दिलेली आहे उंची आणि छातीची. आता कॉन्स्टेबल मेलला 1600 मीटर आहे. 1600 मीटर टायमिंग आहे 5:45 आणि लॉंग जंप आहे 14 फुटाची, उंच जंप आहे 4 फुटाची. आणि कॉन्स्टेबलला फिमेलला 800 मीटर आहे 3 मिनिट 40 सेकंदामध्ये, लॉंग जंप आहे 9 फुटाची आणि हाय जंप आहे 3 फुटाची. ठीक आहे. आणि आता SIला बघून घ्या. SIचं बघा ओपन आणि OBC 165, लेडीज 57, 80, 85 सेमच आहे. कॉन्स्टेबलसारखीच त्यांचं 8 दिलेली आहे. जे कॉन्स्टेबलला जे काय 8 आहे छाती उंचीची ते सेम तिकडे 8 दिलेली आहे पोलीस सब इन्स्पेक्टरला, म्हणजे सॉरी SIला. आता बघा कॅटेगरी बघून घ्या. सब इन्स्पेक्टरची कॅटेगरी आहे, एक्समेनची कॅटेगरी दिलेली आहे. सब इन्स्पेक्टर मेल आणि फिमेलची. त्याला टायमिंग वाढवून दिलेलं आहे. 1600 मीटरला 6 मिनिट टायमिंग दिलेलं आहे त्यांना, महिलांना 4 मिनिटं, 800 मीटरला 12 फीट लॉंग जंप पुरुषांना, 9 फीट लॉंग जंप महिलांना, 3 फूट 9 इंच पुरुषांना उंच उडी आहे आणि 3 फूट महिलांसाठी आहे, ती एक्समेनसाठी बरं का. आता बघा क्वालिफिकेशन काय लागेल बघा. आता तुम्हाला यामध्ये लेखी परीक्षा आहे, त्याला तुमचा अभ्यासक्रम आहे. जनरल अवेअरनेसला 50 गुण आहेत, 50 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत. त्यानंतर अर्थमॅटिकला 35 आहे आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगला 35 आहे. म्हणजे एकूणच ही 70 आणि 50 120 मार्काची तुमची ही परीक्षा असणार आहे. तर टायमिंग तुम्हाला 90 मिनिटं असणार. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3ची निगेटिव्ह ते असणार त्यामध्ये. ठीक आहे. आता कॉन्स्टेबलची पे स्केल 21,700. त्यानंतर काय बघा ती स्केल लागू जास्त विषय आपला हा नाही. आणि ऑफलाईन फीस जर फीसचा उल्लेख केलेला आहे 100 रुपये आधार कास्टला आणि SC ST PWला एक्झामला नील काही तर फीस नाही SC असल्यावर. आणि तुम्ही हे यांची जी वेबसाईट आहे त्याहून तुम्ही पुढल्या महिन्यामध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो. ही होती आपली माहिती RPF विषयीची. RPFची भरती ही नेक्स्ट महिन्यामध्ये येणार आहे, त्यामुळे तयारीमध्ये राहा.